आज आपण अंड्यांपासून एक सोपी आणि टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी इथं 6 अंडी शिजवून घेतलेली आहेत। एका कढईत 4 चमचे तेल ॲड करूया। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं। मीडियम गॅसवर 2 बारीक कापलेले कांदे चांगले लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे। कांदे परतत असतानाच यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं, जेणेकरून कांदा पटकन शिजतो आणि लालसर होतो। आता यामध्ये 1 मिरची बारीक कापून घालायची। त्याचप्रमाणे यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट मिक्स करून घ्यायची। आता हे मिक्स होईपर्यंत महाराष्ट्रीयन कल्चर अँड फूड बाय राजश्री या आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि लाईक करा। हे छान परतून झालेलं आहे। आता यामध्ये 2 छोटे बारीक कापलेले टोमॅटो ॲड करायचे। हे मिक्स करून घ्यायचे आणि याच्यावर मिक्स झाल्यानंतर एक झाकण ठेवायचं की जेणेकरून टोमॅटो छान शिजला गेला पाहिजे। एक 4 ते 5 मिनिट छान टोमॅटो शिजवून घ्यायचा। 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता छान तेल सुटलेलं आहे आणि टोमॅटो यामध्ये छान शिजलेला आहे। आता यामध्ये थोडी कोथिंबीर ॲड करूया आणि ही टोमॅटो कांद्यामध्ये छान मिक्स करून घेऊया। थोडं वाफवून घेऊया। तोपर्यंत आता आपण जी अंडी शिजवलेली आहेत ती कट करून घ्यायची। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अंडी आपण कट करून घेऊया। ही भाजी लहान मुलांपासून ही रेसिपी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना खूप आवडते, कारण ही खूप टेस्टी होते। ऑमलेट करून करून जर कंटाळा आला असेल, कधी अंड्याचं काय बनवायचं हे सुचत नसेल, तर अगदी कमी वेळात ही रेसिपी तुम्ही सहजरित्या बनवू शकता। छान असं कांदा टोमॅटोला तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण पाव चमचा हळद ॲड करूया आणि 2 चमचा लाल तिखट ॲड करूया। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त ॲड करू शकता। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं 1-2 सेकंद हे छान झाकून वाफवून घ्यायचं। आता हे वाफवून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये आपण जे अंडी कट करून ठेवलेली आहेत ती यामध्ये मिक्स करायची। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे। आता हा मसाला छान असा अंड्यांमध्ये मिक्स करून एकजीव करून घ्यायचा की जेणेकरून या मसाल्याची चव या अंड्यांना लागली पाहिजे। आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि यावर थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आणि 1 ते 2 सेकंद यावर थोडं झाकण ठेवायचं आणि वाफवून घ्यायचं। 2 सेकंदांनंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे। याला तुम्ही अंड्याची भाजी, अंडा घोटाळा किंवा अंडा मसालाही म्हणू शकता। ही तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता आणि जर तुम्हाला अशीच खायची असेल तरी सुद्धा खूप छान लागते। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे एकदा नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडली असेल तर एकदा नक्की करून बघा। तुम्हाला नक्कीच आवडेल। तुमच्या लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना ही रेसिपी नक्कीच आवडेल। वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपीचा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत।